शिक्षिका 13 वर्षाच्या मुलासोबत पडून गेली. भयंकर प्रकार. हा विद्यार्थी माझ्या पोटात असलेल्या 5 महिन्यांच्या बाळाचा बाप आहे. प्रकरण जाणून डोक्याला हात लावाल. सुरतमधील ही घटना लोकांच्या मनात भीती, शंका आणि असंख्य प्रश्न निर्माण करून गेली. सुरुवात झाली ती अगदी शांतपणे. एका घरातून अचानक एक मुलगा गायब झाला. कोणालाही काही कळायच्या आत तो नजरेआड झाला. घरच्यांनी सुरुवातीला साधा समज करून घेतला, पण यावेळी जसा जसा वेळ पुढे सरकत गेला तसं तसं परिस्थितीचं गांभीर्य वाढू लागलं. फोन लागत नव्हता. मित्रांकडे चौकशी केली, नातेवाईकांनी पाहणी केली, पण कुठेच काहीच धागा लागत नव्हता. घरच्यांच्या मनात भीतीचं सावट गडद होत गेलं. शेवटी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. एक साधं बेपत्ता प्रकरण म्हणून सुरुवात झाली, पण काही तासातच तपास वेगळ्याच दिशेने वळू लागला. मुलाच्या संपर्कात असलेल्या लोकांची चौकशी सुरू झाली. शाळा, मित्र आणि शिकवणी सगळीकडे तपास पोहोचला आणि इथेच एक महत्त्वाचा धागा सापडला. शिकवणी घेणारी शिक्षिका देखील अचानक गायब होती. तिचाही फोन बंद होता. आता संशय अधिकच गडद झाला. दोघे एकाच वेळी गायब. योगायोग की काहीतरी वेगळं. पोलिसांनी लगेच हालचालींचा माग काढायला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. काही ठिकाणी दोघे एकत्र दिसले आणि इथेच प्रकरणाने गंभीर वळण घेतलं. आता केवळ बेपत्ता प्रकरण नव्हतं, तर संभाव्य अपहरणाचं प्रकरण बनलं. पोलिसांनी 4 पथके तयार करून वेगवेगळ्या दिशांना शोध मोहीम सुरू केली. दरम्यान शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली. लोकांच्या मनात एकच प्रश्न, शिक्षिका आणि विद्यार्थी एकत्र का गेले? तपासात समोर आलं की दोघे वेगवेगळ्या शहरामध्ये फिरत होते. एका ठिकाणी थांबायचं, मग दुसऱ्या ठिकाणी जायचं, असं सतत सुरू होतं. हॉटेलमध्ये राहण्याचे पुरावेही मिळाले. नाव बदलून, ओळख लपवून ते राहत होते, पण पोलिसांचं जाळं हळूहळू घट्ट होत चाललं होतं. 4 दिवस उलटले आणि अखेर एक मोठा ब्रेक मिळाला. एका बसमधून दोघांना ताब्यात घेण्यात आलं. ते पुन्हा एका शहराकडे जात होते. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशी सुरू झाली. सुरुवातीला काहीच स्पष्ट झालं नव्हतं, सांगितलंही नव्हतं, पण प्रश्नांची मालिका वाढत गेली तसं सत्य बाहेर येऊ लागलं. दोघांनी कबुली दिली की अनेक महिन्यांपासून संपर्कात होते. त्यांच्या नात्याची सुरुवात साध्या ओळखीपासून झाली होती, पण हळूहळू हे नातं एका वेगळ्याच दिशेने गेलं. जे ऐकायला मिळालं ते अत्यंत धक्कादायक होतं. वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि रिपोर्ट्सने सगळ्यांनाच हादरवून टाकलं. प्रकरण आणखी गंभीर झालं. चौकशी दरम्यान शिक्षिकेने एक असा दावा केला ज्यामुळे वातावरण बदललं. पोलिसही काही क्षणासाठी थबकले. तिने सांगितलं की ती गर्भवती आहे आणि हे ऐकताच सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आणि पुढे तिने जे सांगितलं त्याने सगळं उलथून टाकलं. हा विद्यार्थी माझ्या पोटात असलेल्या 5 महिन्यांच्या बाळाचा बाप आहे, असंही ती म्हणाली. या एका वाक्याने प्रकरण पूर्णपणे बदललं. आता केवळ अपहरण नव्हतं, तर गंभीर गुन्ह्याचं रूप घेतलं जातं. मुलाचाही जबाब नोंदवण्यात आला. त्याने काही गोष्टी कबूल केल्या, ज्यामुळे तपास आणखी खोल गेला. दोघांनी प्रवासादरम्यान अनेक शहरामध्ये थांबल्याचं आणि त्या काळात शारीरिक संबंध झाल्याचंही समोर आलं. पोलिसांनी पुढील तपासासाठी डीएनएची चाचणी सुरू केली. सत्य वैज्ञानिक पद्धतीने समोर येणार होतं. या संपूर्ण घटनेने समाजात संताप आणि धक्का पसरला. एक शिक्षिका आणि असा प्रकार हे लोकांना मान्य होणं कठीण होतं. आता पुढे काय होणार? न्याय कसा सांगणार? सत्य किती खोल आहे? हे सगळं तपास पूर्ण झाल्यावरच स्पष्ट होईल. पण हे साध्या एकच गोष्ट स्पष्ट आहे सध्या तरी, की ही घटना सगळ्यांना विचार करायला भाग पाडून गेलेली आहे.